पण आता आम्ही जेव्हा बहुतेक मतदारसंघांमध्ये फिरतो तेव्हा 2014ला जसं जनतेतून आवाज येत होते, जनता बोलत होती, 2019ची परिस्थिती जर आपण समजा पाहिली तर 2019ला सुद्धा जनतेतून एक संवाद व्यक्त होत होता. आता तसं काही होत नाहीये. लोक निरुत्साही झाली आहेत. काय घडतंय? कारण हे राजकारण्यांनाही आताच्या घडीला पडलेलं कोड आहे की जनतेला हवंय. 10 वर्षात जे काम झालं मोदींच्या नेतृत्वाखाली, जे 60 वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते काम लोकांना दिसत आहे. लोक वेल कन्व्हिन्स आहे आणि लोक आम्हाला मतदान करतील. आम्हाला 400च्या पार जे म्हणतात ते आकडा पूर्ण होईल आणि आम्ही विजय होऊ असा मला विश्वास आहे. हा जो 400चा आकडा दिला गेला ही थोडीशी एक आव्हानात्मक बाब नाही वाटत आपल्याला? गरज काय आहे 400 पार असं जेव्हा विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? नाही, नेहमी प्रत्येक लढाईमध्ये आपण आपलं टार्गेट नक्की करतो. जसं मी सांगितलं की नागपूर लोकसभा क्षेत्रातून मी 5 लाखापेक्षा जास्त मतांनी मला विजयी करावं हे टार्गेट ठेवून मी पण काम करतो. त्या अनुषंगाने 400 पारचा जेव्हा तुम्ही मुद्दा मांडता, एक विरोधकांकडून त्या संदर्भातला एक मुद्दा येतो की 400 पार याच्यासाठी भाजपला हव्या आहेत कारण त्यांना भारताची राज्यघटना बदलायची आहे. त्याच्यावरचं उत्तर काय? 101% चूक आहे. तुम्ही जर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ज्या चीफ जस्टिस प्रमुख होत्या त्यांनी केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये असं आहे की सायलेंट प्रीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. म्हणजे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, नंतर फंडामेंटल राईट्स हे बदलूच शकत नाही. आणि हे 7 लोकांचे जज आणि चीफ जस्टिसने निर्णय दिला तो सगळ्यांवर बंधनकारक आहे, सरकारवर बंधनकारक आहे. मग जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या अमेंडमेंट्स आहेत निर्णय हेडखाली त्या बदलतात. एक त्याचं प्रेमोल आहे आणि बाकी ते आहे. तर काँग्रेसने 80 वेळात घटना तोडली आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात, इमर्जन्सीच्या काळात तरी तोडमोड केली. राजीव गांधीचं स्टेटमेंट आहे की आम्ही योग्य वेळी घटना बदलवू. ते काँग्रेसवाल्यांनी खरं म्हणजे घटना तोडली, घटना बदलू असं म्हटलं आणि आमच्या नावावर ते बिल फाडतात. काही अर्थार्थी आमचा संबंध आहे. काँग्रेसचे लोक आता आपल्या कामावर लोकांमध्ये जाऊ शकत नाही म्हणून कन्व्हिन्स करता येत नाही तर कन्फ्यूज करण्याकरता हा प्रयत्न करतात. मुसलमानांच्या मनात भय निर्माण करतात आणि दलितांच्या मनात संविधान बदलवणार आहे अशा प्रकारचा अपप्रचार करतात. हा त्यातला भाग आहे.